लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की रम्याने आज जे काही लग्न करायला होकार वगैरे दिलेला आहे ते तर पार्थ आणि नंदिनीला माहितीच आहे की रम्या सगळी नाटकं करते. आणि त्यानंतर आता पार्थ आणि नंदिनी असा एक जबरदस्त प्लॅन आखतात आणि त्यामध्ये रम्या फसते सुद्धा. आणि आता रम्याला लग्नच करायचं नाही आहे हे त्या सगळ्यांच्या समोर उघड होतात. नेमकं काय काय कसं कसं घडणार हे सर्व जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या काव्या ही सकाळ सकाळ रम्याला म्हणते, नाश्ता वगैरे करून झाल्यावर, रम्या चल आपण ना तुला काय काय म्हणजे एका मुलामध्ये लग्न करण्यासाठी हवं आहे, तुझी काय अपेक्षा आहे नेमकं त्या अकॉर्डिंग सगळं बघूया. त्याबरोबर मग रम्या म्हणते, अगर काय गरज आहे या सगळ्याची काव्या, पार्थ म्हणाला आहे ना की तो शोधेल माझ्यासाठी मुलगा म्हणून, मग तो बघेल की. त्यावर काव्या म्हणते, अगं ते तर शोधतीलच पण तरीही तुला कसा मुलगा हवा आहे हे बघायला नको का, तू तुझ्या अपेक्षा सांग बरं मला. मग आता पार्थ तिथे काम करत बसलेला असतो आणि काव्या इथे रम्याच्या अपेक्षा विचारत असते. मग रम्या सांगत असते, म्हणजे बघ आता मी उंच आहे म्हटल्यावर उंच असावा, रंगाने फार गोरा नसला तरी गहूवर्णीय तरी असावा, आणि डोळ्यावर चष्मा असेल तर अतिउत्तम, असा फिट असावा. म्हणजे मी सुद्धा फिट आहे तर तेवढं फिटिंग वगैरे तर म्हणजे असायला हवं ना त्याचं फिटनेस वगैरे. त्यावर काव्या म्हणते, बरं फिटनेस आणि केस छान असावे असे मस्त सिल्की, आणि मस्त डोळ्यावर चष्मा, आणि डॅशिंग असावा, रुबाबदार असावा, त्याशिवाय दाढी असली तर अगदी उत्तम. आता काव्या पार्थकडे बघते आणि काव्याला पार्थमध्ये हे सर्व गुण दिसतात. काव्या म्हणते, काय गं रम्या, पार्थचेच वर्णन केलंस की तू हुबेहूब, तुला काय माझ्या नवऱ्यावरती डोळा वगैरे आहे की काय तुझा. त्याबरोबर लगेचच रम्या आता म्हणजे जराशी गोंधळते आणि म्हणते, अगं नाही नाही तसं काही नाही काव्या. आता काव्या लगेचच म्हणते, अगं रम्या गमतीत म्हटलं मी. त्यावर लगेचच रम्या म्हणते, अगं हो गं कळलं मला, पण तरी पण म्हणजे बघ ना, आपण लहानपणापासून मोठे होतो, मोठ्या होताना आपण अनेक माणसांना बघतो, काही उंच असतात, काही बुटकी असतात, काही गोरी असतात, काही काळी असतात, काही सावळी असतात, काही म्हणजे सुंदर असतात, काही म्हणजे कुरूप दिसतात, काही मध्यमवर्गीय दिसतात, किंवा म्हणजे स्वभावाने काही चांगले असतात, काही वाईट असतात, काही रागीट असतात. मग एवढ्या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो आपल्या आजूबाजूला चौफेर. मग तेव्हा काय होतं, आपल्या मनामध्ये एक इमेज तयार होते ना, आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळं तयार होतं की मला असं नाही. आपण बघितलं एक मुलगा खूप उंच आहे, एक मुलगा मध्यम आहे, एक मुलगा खूप बुटका आहे, की आपण काय म्हणतो, नाही बाबा मला असं नको, मला असं हवं. किंवा आपण खूप मुलगा एखादा गोरा बघितला, एक सावळा बघितला, एक काळाच बघितला, तर आपण तरीही विचार करतो, नाही नाही मला असं नाही, मला असं हवं. अगं तशी माझ्या मनात एक इमेज तयार झाली आहे. आणि म्हणशील पार्थचं तर आपल्या घरामध्ये पार्थ, मामा, जीवा तिघंही अगदी डॅशिंग आहेत. मग त्यामुळे ना माझ्या मनामध्ये सुद्धा इमेज तशीच तयार झाली ना, कारण मी माझ्या अवतीभोवती कायम या तिघांनाच पाहिलं. त्याबरोबर मग लगेचच काव्या म्हणते, हो अगदी बरोबर म्हणाली आहेस तू. त्यानंतर मग रम्या म्हणते, आणि राहिला प्रश्न पार्थचा, तर पार्थ माझा इतका चांगला मित्र आहे, आपल्याला वाटतंच की आपला नवरा हा डॅशिंग असावा, छान असावा, म्हणून एक मी फक्त म्हटलं गं. काव्या म्हणते, ठीक आहे, तुझ्या ज्या ज्या काही अपेक्षा आहेत की नाही रम्या, त्या सर्व मी लिहून घेतलेल्या आहेत. आता आपण काय करूया, आपण ना 2-3 मॅट्रिमोनियम साईटवरती तुझं नाव नोंदवूया. तू इतकी हुशार आहेस, सुंदर आहेस, टॅलेंटेड आहेस, शिकलेली आहेस, बघ माझी खात्री आहे पुढच्या आठवड्याभरातच तुझ्यासाठी एखादं उत्तम स्थळ येईल आणि तुलासुद्धा तो मुलगा आवडेल आणि तुझं सगळं छान होईल की नाही बघ. त्याबरोबर मग काव्या ही आता पार्थला म्हणते, देशमुख तुमचं काम झालं आहे ना. पार्थ म्हणतो, हो का. त्यावर काव्या म्हणते, मी तुमचा लॅपटॉप घेऊ का. पार्थ म्हणतो, कशासाठी. काव्या सांगते, अहो रम्याचं मॅट्रिमोनियम साईटवरती नाव नोंदवते ना त्यासाठी. पार्थ आता खरं तर मनात नको म्हणत असतो. काव्या म्हणते, देशमुख मला कळतं आहे तुमचा अजूनही रम्यावर विश्वास नाही आहे, पण अहो असं मनामध्ये अडी ठेवून कसं चालेल बरं. जर ती स्वतःहून 4 पावलं पुढे येत असेल तर आपण सुद्धा 1 पाऊल पुढे टाकायला नको का. कमीत कमी सुधारणाऱ्याला सुधारण्याची संधी तर देऊन बघायला हवं ना, सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करूया. त्याबरोबर मग पार्थ काय करायचं आहे ते करा म्हणून निघून जातो. मग काय काव्या मराठी मॅट्रिमोनियम साईट, त्याचबरोबर शादी.com
शुभविवाह अशा 3-4 मॅट्रिमोनियम साईटवरती रम्याचं नाव नोंदवते. आणि आता काव्य विचार करते, चला आता रम्याचं नाव नोंदवलं आहे, लवकरात लवकर रम्यासाठी एखाद्या उत्तम मुलाचं स्थळ येईल आणि रम्याचं लग्न होऊन रम्या तिच्या सासरी जाईल आणि मग मात्र घरातलं सगळं व्यवस्थित होईल. वसुहत्यासुद्धा हे जे काही सध्या विचित्र चुकीचं वागतायत त्याला सगळ्याला कारणीभूत आहे रम्याचं सुख. एकदा का रम्या सुखी झाली की वसुहत्याच्या जीवालासुद्धा शांती येईल आणि मग वसुहत्या ह्या ज्या काही उलटीपालटी कामं करतात ती सर्वी करणार नाही. इतक्यात आता काव्याला खोलीतून बाहेर पडताना रम्या दिसते. काव्य लगेचच रम्याला हाक मारते आणि सांगते, रम्या तुझ्यासाठी मी उत्तम मॅट्रिमोनियम साईटवरती नावं नोंदवली आहेत. आता स्थळं आली की मग आपण बघू त्याच्यापैकी काय करायचं, कसं ठरवायचं ते. त्यावर रम्या म्हणते, तू ठरवशील तसं काव्या. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे पार्थ, याला हे सगळं खोटं आहे, रम्या नाटकं करते हे तर माहीत असतं. तो आता नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी तुम्हाला काय वाटतं, काव्या जे काही प्रयत्न करतायत रम्याच्या लग्नासाठी त्याला यश मिळणार आहे का? तुम्हाला वाटतं आहे का हे सगळं सक्सेसफुल होईल म्हणून? त्यावर मग नंदिनी म्हणत असते, पार्थ अहो हे सगळं सक्सेसफुल तेव्हा होईल ना जेव्हा रम्या खरोखर मनापासून तयार असेल लग्न करायला. देव जाणे का, पण मला ना राहून सतत असं वाटतं आहे की रम्या हे जे काही करते ना ते सगळं नाटक आहे, खोटं आहे, हे सगळं ड्रामा करते आहे रम्या. मला पूर्ण विश्वास आहे रम्यावरती की रम्या कधीच सुधारू शकत नाही. रम्या ना फक्त खोटारडेपणाने वागते. अहो विचार करा ना पार्थ, जी मुलगी म्हणजे स्वतःला बघायला आलेल्या मुलासमोर सांगते, मंगळसूत्र घालून येते आणि की माझं लग्न ऑलरेडी झालं आहे, मी मनाने मॅरिड आहे, मला लग्न करण्यात काही रस नाही आहे, मला संसार करायचा नाही आहे, माझा नवरा पार्थ आहे, ती मुलगी काय म्हणून सुधारणार आहे? तिच्या मनावर किती खोलपर्यंत तुम्हीच तिचा नवरा आहात हे बिंबवलं गेलं आहे. काही नाही, रम्या ना ही सगळी फक्त नाटकं करते आणि हे सगळं रम्या का करते हे शोधून काढण्यासाठी माझ्याकडे आणखीन एक मार्ग आहे. पार्थ म्हणतो, काय? त्यावर नंदिनी म्हणते, 2 मिनटं थांबा. आणि मग आता तिच्या आनंद निवासमध्ये ज्या ताई काम करतात, आशाताई, नंदिनी त्यांना फोन करते आणि त्यांना आता ती सांगत असते की ताई माझं तुमच्याकडे एक काम आहे, एखादा मुलगा मिळेल का? त्यावर आशा म्हणते, काय? त्यावर नंदिनी म्हणते, एक मिनटं सॉरी, मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सविस्तर समजवून सांगते. आणि मग नंदिनी म्हणते, तुम्ही रम्याला तर ओळखत असालच. आशा म्हणते, हो. त्यावर मग नंदिनी म्हणते, काय आहे ना सध्या रम्या खूप जास्त चांगलं वागण्याचं नाटक करते, म्हणजे ती चांगलं वागते पण देव जाणे का मला आणि पार्थ ना ते सगळं खोटं वाटतं. तसं लगेच पार्थ म्हणतो, नमस्कार आशाताई, मला ओळखता ना तुम्ही? त्यावर आशा होकार देते. मग पार्थ म्हणतो, त्यामुळे ना आम्हाला नक्की हे सगळं काय आहे, रम्या खरं वागते आहे की खोटारडेपणाचं नवीन कुठलं हे तिचं कांड आहे हे आम्हाला पाहायचं आहे. त्यासाठी आम्ही तिचं नाव ना मराठी मॅट्रिमोनियम साईटवरती नोंदवलं आहे. आम्ही तिला तू लग्न करशील का म्हटल्यावर तिने होकार दिला. तर आता आम्हाला बघायचं आहे ती खरंच लग्नासाठी तयार आहे की ही सगळी ती नाटकं करते. तर तुमच्या ओळखीचा असा कोणी मुलगा आहे का की जो आम्हाला भेटेल आणि जो हे नाटक करायला तयार होईल? त्यावर आशा म्हणते, माझ्या मामाचा एक मुलगा आहे, सध्या तो सुद्धा लग्नाच्याच वयात आहे आणि तसंही नाटकच करायचं आहे ना, मग चालेल. त्याबरोबर मग लगेचच नंदिनी म्हणते, त्याचा नंबर द्याल का मला आशाताई? मी सगळं त्याला समजावते, त्याच्याशी बोलून घेते. मग आशा नंदिनीला आता तिच्या मामाच्या मुलाचा नंबर देते. त्यानंतर नंदिनी आणि पार्थ आता त्या मुलाला फोन करतात आणि मग आता त्या मुलाला नंदिनी सगळ्यात आधी तर त्याचं नाव विचारते. तो मुलगा आपलं नाव ऋतिक देसाई सांगतो. त्यानंतर नंदिनी म्हणते, ठीक आहे ऋतिक, मग आता मी काय सांगते ते व्यवस्थित लक्षात घे. आणि मग नंदिनी आणि पार्थ ऋतिकला सर्व प्लॅन समजवून सांगतात आणि ऋतिक आता हे सगळं करायला तयारसुद्धा होतो. नंदिनी ऋतिकला म्हणते, तू रम्याला कॅफे पहिली भेट ह्या ठिकाणी भेट. त्यावर तो म्हणतो, हा कॅफे तर मलाही माहीत नाही आहे. नंदिनी त्याला म्हणते, मी तुला पत्ता डिटेल्स सगळं मेसेज करते. त्यानंतर मग आता नंदिनी घरी येते आनंद निवासमधनं आणि आता ती हे सगळं काही रम्याला सांगते. ती रम्याला सांगते की रम्या, मी तुझ्यासाठी एक स्थळ बघितलं आहे, उद्या तू त्या मुलाला भेटून घे, बघ जर तुला तो मुलगा आवडला तर पुढे हालचाल करायला काही हरकत नाही आहे. आता रम्याला खरं तर खूप राग आलेला असतो, पण आता रम्या तिचा राग व्यक्त करू शकत नाही. ती म्हणते, ठीक आहे, तू म्हणतेस ना नंदिनी, तर मी भेटून घेईन त्या मुलाला. त्यानंतर सगळेजण आता एकत्र डायनिंग टेबलवरती जेवायला आलेले असतात. वसुहत्यासुद्धा जेवायला येते. त्यावेळी लगेचच रम्या वसुहत्याला म्हणते, एक मिनटं, तू काय करतेस इथे? तुझं काय काम आहे? हे बघ, हे सगळे जरी विसरले असतील ना, तू यांच्याबरोबर काय वागली आहेस तरी मी नाही. त्यावर मग वसुहत्या म्हणते, रम्या अगं तू माझी सख्खी मुलगी. त्यावर मग रम्या म्हणते, गप, तोंड बंद ठेव, उगाचच्या उगाच काहीही खोटं नाटं बोलू नकोस.
तुझी मुलगी आहे ना, हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट प्रसंग झाला आहे, पण आता जितकं घडलं आहे तितकं बास. तू जे वागली आहेस ना त्याची शिक्षा तुला मिळायलाच हवी. पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी, मालिनी काकू, विक्रम मामा ह्या सगळ्यांनी तर तुला मोठ्या मनाने माफ केलं आहे, पण सॉरी आई, माझं या सगळ्यांइतकं मोठं मन नाही आहे आणि त्यामुळे मी तुला इतक्या सहजासहजी माफ नाही करू शकत. आणि तुझी शिक्षा हीच आहे की आजच्या नंतर तू एकटेपणा भोगायचा. तुला कळायला हवं आपल्या माणसांची किंमत काय असते. आपली माणसं आपल्या आयुष्यात असणं किती महत्त्वाचं आणि किती मौल्यवान असतं ते. आणि म्हणूनच आजच्या नंतर तू एकटीने बसून जेवायचं. आमच्या सगळ्यांबरोबर तू डायनिंग टेबलवर नाही बसायचं. वसुहत्या म्हणते, अगं मग मी कुठे जेवू रम्या? रम्या म्हणते, आई आपलं घर खूप मोठं आहे. आपल्या घराला स्टडी रूम आहे, आपल्या घराला आपली बेडरूम आहे, आपल्या घराला किचन एरिया आहे, आपल्या घराला गच्ची आहे, आपल्या घराला वरती गॅलरीचं पॅसेज आहे, आपल्या घराला हॉल आहे. तू कुठेही बसून जेवू शकतेस. इवन तुला इथे सगळीकडे बसून जर जेवायचं नसेल ना तर आपल्या घराला प्रशस्त असं गार्डन एरियासुद्धा आहे, लॉन एरिया आहे. तू तिकडे जाऊनसुद्धा बसून जेवू शकतेस. आमची काही हरकत नाही आहे, समजलं? मग मात्र आता वसुहत्या गप्पच बसते. आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रम्या त्या मुलाला भेटायला आलेली असते. आता रम्या खूप सुंदर निळ्या रंगाची साडी नेसलेली असते, छान म्हणजे ती तयार झालेली असते. रम्या अगदी सुपर्ब, माइंड ब्लोईंग, अमेझिंग, एलिगंट दिसत असते. आता तो मुलगा रम्याला बघतो. तो मुलगा दिसायला फार काही हँडसम किंवा म्हणजे म्हणावं तितका खास नसतो. तो मुलगा एव्हरेज दिसायला असतो. मग आता रम्या येऊन त्याच्या समोर बसते आणि लगेचच तो मुलगा बोलायला सुरुवात करतो. तुम्ही आशाला ओळखत असालच, नंदिनी ताईंच्या आनंद निवासमध्ये काम करते ती आशा. त्यावर मग रम्या म्हणते हो. त्यावर मग तो मुलगा सांगतो, मी आशाताईचा मामे भाऊ आहे. आशाताईने तुमचा रेफरन्स दिला. मला खरंच तुम्ही खूप आवडला आहे. खरंच तुम्ही किती सुंदर दिसताय, तुम्ही किती छान आहात. मी तुमची मॅट्रिमोनियम साईडवरची प्रोफाईलसुद्धा बघितली. किती छान शिक्षण आहे तुमचं, सगळं अगदी व्यवस्थित आहे. मला वाटतं आपण लग्न करायला हवं एकमेकांशी. आपण दोघंही एकमेकांसाठी कंपॅटिबल आहोत. आता तो हे सगळं मुद्दाम बोलत असतो पार्थ आणि नंदिनीच्या सांगण्यावरून, कारण त्याला रम्याच्या मनात काय आहे खरं हे जाणून घ्यायचं असतं. आता रम्या थोडा वेळ ऐकून घेते, पण तो मुलगा जसं आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत, कंपॅटिबल आहोत, आपण लग्नानंतर इथे राहायचं, हे करायचं, मी लग्नानंतर तुम्हाला असं ठेवेन तसं ठेवेन, तुमच्यासाठी हे करेन ते करेन, जेव्हा तो मुलगा बोलू लागतो तेव्हा मग मात्र रम्याचे पेशन्स संपतात आणि रम्या जोरात ओरडते, हे गप. त्याबरोबर आता कॅफेमधली सगळी माणसं तिच्याकडे पाहू लागतात. रम्या त्या मुलाला म्हणते, गप, एकदम गप. मला तुझ्याशी लग्न करण्यात काहीही रस नाही आहे. माझं लग्न ऑलरेडी झालं आहे, मी मॅरिड आहे, समजलं? त्यावर तो मुलगा म्हणतो, काय? त्यावर रम्या म्हणते, हो, आणि माझ्या नवऱ्याचं नाव आहे पार्थ. त्याबरोबर तो विचारतो, कोण आहे हा पार्थ? रम्या म्हणते, त्याच्याशी सगळ्याशी तुझं काही घेणं देणं नाही आहे, समजलं ना? तू आता गुपचूपपणे इकडनं निघायचं आणि घरी जाऊन सगळ्यांना सांगायचं की तू मला लग्नासाठी नकार दिलास, मी नाही, समजलं ना? जर घरच्यांसमोर तोंड उघडण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर याद राख, गाठ माझ्याशी. एवढं बोलून रम्या तिकडनं निघून जाते. आता बिचारा हा मुलगा हा तर चांगलाच घाबरलेला असतो, पण तरीही आता कशीबशी हिंमत करून तो पार्थ आणि नंदिनीला फोन करतो आणि त्यांना फोन करून तो आता सांगू लागतो की बापरे, ही मुलगी खरोखर किती विचित्र आणि किती भयानक आहे. ही मुलगी माझ्याशीच काय कोणाशीच लग्न करायला तयार नाही आहे. अहो, कोणीतरी पार्थ देशमुख म्हणून आहेत, त्यांच्यावरती तिचं प्रेम आहे आणि तिला त्यांच्याशीच लग्न करायचं आहे. तिने मला सांगितलं कसलं, तिने मला चांगलं धमकावलं की मी तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की ती मला पसंत नाही आहे आणि तीसुद्धा हेच सांगणार की मी तिला नकार दिला आहे. अहो, पण ही मुलगी कोणाशीच लग्न करणार नाही. आणि बापरे, एवढी भयानक मुलगी ज्या कुठल्या मुलाशी लग्न करेल की नाही त्याचे बिचारायचे खूप हाल होतील हो. त्याबरोबर मग नंदिनी विचारते, ती काय काय बोलली? त्यावर मग तो सांगू लागतो, सुरुवातीला तर त्या काहीच नव्हत्या बोलत, खूप शांत बसून होत्या, पण मग तुम्ही जे काही सांगितलं होतं ना ते एक एक करून मी जसं बोलायची सुरुवात केली तसं मग त्यांचा पारा सुटला आणि मग त्या माझ्यासमोर बोलू लागल्या आणि मग त्यांनी त्यांचा रौद्ररूप दाखवलं आणि त्या लग्न म्हणजे नाही करणार, त्यांचं लग्न झालं आहे, त्यांना तो पार्थ म्हणून कोणीतरी मुलगा आवडतो, हे सगळं त्यांनी सांगून टाकलं. त्याबरोबर मग हे सगळं ऐकून झाल्याच्या नंतर लगेचच आता नंदिनी म्हणते, ठीक आहे, थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला एवढी मदत केलीत. आणि मग ती फोन ठेवते आणि पार्थला म्हणू लागते, बघितलंत ना पार्थ, मी तुम्हाला म्हणाले होते रम्या कधीच सुधारणार नाही, रम्या कधीच लग्नाला वगैरे तयार होणार नाही. अहो, ही सगळी ना फक्त ड्रामेबाजी आहे तिची, तिला फक्त आपल्या सगळ्यांना तिच्या बाजूने करून घ्यायचं आहे. पण आता नेमकं मला हे कळत नाही आहे की रम्याला आपल्याला सगळ्यांना तिच्या बाजूने का करून घ्यायचं आहे. पार्थ म्हणतो, ते तर माझ्याही लक्षात आलेलं नाही आहे नंदिनी. आता आपण एक काम करूया, आता रम्याला जर वाटतं आहे ना की आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे तर तसंच करूया.
आपण आता रम्याला असं दाखवूया की ती घरी आल्यावर आपल्याला सांगेल की त्या मुलाने मला रिजेक्ट केलं, नकार दिला. मग आपल्याला हे सगळं खरं वाटलं, पटलं वगैरे. आपण तिच्यासमोरही ॲक्टिंग करूया, आपण तिला धीर देऊया की ठीक आहे, हा नाही तर ह्याच्यापेक्षा खूप चांगला मुलगा तुला मिळेल वगैरे. आपण तिच्यासमोर बोलूया, म्हणजे तिला असं वाटेल की आपला आता तिच्यावरती विश्वास पटला आहे. आणि मग पुढे नक्की रम्या काय खेळी खेळते, रम्या काय करायचा प्रयत्न करते ना, हे आपण बघूया, हे आपण ऑब्झर्व करूया. मगच आपल्याला समजेल की नक्की रम्याच्या मनामध्ये काय सुरू आहे. अहो नंदिनी, तुम्ही रम्याला आजकाल बघताय तरी तुम्हाला कळलं रम्या खोटारडेपणा करते. मग मी तर रम्याला लहानपणापासून बघतोय, लहानपणापासून तिला ओळखतो. तिची प्रत्येक नसनी नस, तिची प्रत्येक खुबीने खुबी मला माहिती आहे. तर दुसऱ्या बाजूला आता मालिनी काकू ह्या विचार करत असतात, चला बाबा, एका अर्थी रम्यासुद्धा लग्नाला तयार झाली, हे चांगलंच झालं. तसंही रम्याचंही लग्नाचं वय होऊन चाललं होतं आणि त्याशिवाय पार्थच्या आयुष्यातही ती लुडबुड करत होती. आता एकदा का रम्याचं लग्न झालं की ह्या घरातला सर्व त्रास वगैरे निघून जाईल, ह्या घरात सुख, समाधान, शांती नांदेल. रम्या लग्न करून गेली की वसुताईसुद्धा जरा ताळ्यावर आल्याप्रमाणे वागतील आणि आत्तापर्यंत त्या हे जे काही करत होत्या त्या रम्यासाठीच तर करत होत्या. मग रम्याच सुखी आहे म्हटल्यावर वसुताईसुद्धा हे विचित्र वागणं बंद करतील आणि मग सगळं घरातलं वातावरण कसं व्यवस्थित होईल, चांगलं होईल, सगळ्यांना चांगलं आयुष्य जगता येईल. मग मालिनी काकू देवाकडे प्रार्थना करत असतात की देवा बाप्पा, आता सगळं काही तुझ्या हातात आहे, सगळं व्यवस्थित होऊ दे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे काव्या रम्याचीच वाट बघत असते. ती विचार करत असते काय झालं असेल तिकडे, तो मुलगा आणि रम्या भेटले असतील का, नंदिनीताईने आणलेलं स्थळ रम्याला आवडलं असेल का, नाही आवडलं असेलच. नंदिनीताईने स्थळ सुचवलं आहे म्हटल्यावर तो मुलगा हुशार असेल, चांगला शिकलेला असेल, वेल एज्युकेटेड असेल, समजूतदार असेल, त्यामुळे सगळं छान होईल. तो रम्याबरोबर अगदी छान बोलेल आणि रम्यासुद्धा आता बदलली आहे, त्यामुळे रम्यासुद्धा त्या मुलाबरोबर छान बोलेल आणि त्याला समजून घेईल. काय घडलं असेल तिकडे, कधी रम्या घरी येते आणि गुड न्यूज देते असं झालं आहे मला. काव्या 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 प्लीज शांत हो. रम्याला हाच मुलगा आवडेल असं कशावरून वाटतं आहे तुला? कदाचित रम्या आणखीन थोडा वेळ घेईल, आणखीन 2-3 मुलं बघेल. तू उगाचच्या उगाच फार अपेक्षा ठेवू नकोस. रम्या घरी आल्यावर काय घडलं आहे ते सांगणार आहेच की, जरा तरी दम धर. असा आता काव्या इकडे स्वतःच्याच मनाजवळ बोलत असते. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला वसुआत्यासुद्धा रम्याची वाट बघत असते. वसुआत्याला वाटत असतं तिकडे काय घडलं असेल आणि काय नाही. जशी ही रम्या माझ्यासमोर कधी कधी विचित्रपणे काहीतरी बोलून जाते, तशीच त्या मुलासमोरसुद्धा बोलून गेली नसेल ना. नाही नाही नाही, काहीही झालं तरी रम्या जोवर घरी येत नाही तोवर माझ्या जीवात काही शांती येणार नाही. नेमकं तिकडे काय घडलं आहे काय नाही हे मला नंतरच समजणार आहे. एव्हाना आता रम्या त्या मुलाला भेटली असेल, भेटलीच काय, त्यांच्यामध्ये आता चांगल्या गप्पाटप्पा होऊन रम्या निघालीही असेल. काय घडलं असेल तिकडे, काय घडलं असेल तिकडे असं टेन्शन आता वसुआत्यालासुद्धा आलेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.